विमानानं टेक ऑफ घेताच अवघ्या काही क्षणात कोसळलेला आहे। दरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या अहमदाबाद विमानतळ हे बंद ठेवण्यात येणार आहे। या घडीची या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट। पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ हे बंद ठेवण्यात येणार आहे। उड्डाण करताना या विमानाचा दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि या अपघातग्रस्त विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असण्याची शक्यता आहे। तसा बोर्डिंग पास देखील त्यांचा नुकताच समोर आलेला होता आणि यानंतर आता या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट मिळते। पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबादचं विमानतळ हे आता बंद ठेवण्यात येणार आहे। हे विमान लंडनला जाणार होतं, त्यामुळे विमानामध्ये भरपूर इंधन असं होतं आणि त्यामुळे स्वाभाविकच या विमानानं लागलीच पेट घेतलेला होता आणि त्यानंतर आता याच्यातला जो जीवितहानीचा किती नेमका आकडा आहे तो देखील समोर आलेला नाहीये। जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बचाव कार्य करण्यात येत आहे आणि संपूर्ण या विमानाचे जे काही तुकडे झालेले आहेत ते इतस्ततः देखील पसरलेले आहेत आणि एनडीआरएफची 3 पथकं सध्या दाखल झालेली आहेत। बचाव कार्यानं वेग घेतलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील या सगळ्याची माहिती घेतलेली होती। त्यासोबतच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानामध्ये असतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे। गणेश, आता काय नेमके अपडेट मिळतात, काय तपशील हाती येत आहेत? दीपक, आता युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतच, मात्र आता पुढचे जे सगळे प्रयत्न करायचे ते स्थानिक प्रशासनाकडून होत आहेत। आता अहमदाबाद एअरपोर्ट सध्यासाठी नॉन ऑपरेशनल केलेला आहे। फक्त आणि फक्त ज्या इमर्जन्सी प्लेन्स आहेत ज्यांना रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी एनडीआरएफच्या टीम किंवा इतर टीम घेतील तर त्यांनाच लँडिंगची परवानगी आहे। इतर सर्व कमर्शियल फ्लाईट्सच्या ऑपरेशनला अद्याप स्थगिती दिली गेली किंवा त्याला नो फ्लाय झोन या एअरपोर्टला केलं गेलंय। याशिवाय आता या परिसराला जोडणारा सगळा रस्ता हा पुन्हा सील केला गेला आहे आणि जे प्रवासी याच्यामध्ये होते त्यांना यातनं बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे। मात्र प्लेन क्रॅशमध्ये दुर्दैवानं मोठ्या संख्येत जीवितहानी होते आणि यामध्येही तशा प्रकारचे रिपोर्ट्स येतात। मात्र अधिकृतरित्या कोणतेही आकडे सरकारकडनं आले नाही आहेत की किती जणांचा यामध्ये मृत्यू झाला, किती दगावले आहेत, तर किती रेस्क्यू करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। मात्र हे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत ते केले जात आहेत आणि रेस्क्यू करण्यासाठी देखील विशेष टीम बोलवल्या गेल्या आहेत। मात्र हा मोठा अपघात आहे। कशामुळे झाला हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईलच। एपीसी कडनं काय कम्युनिकेशन शेवटचं झालं होतं यामध्ये, कारण बोईंग या विमाना संदर्भात अनेक प्रश्न आधीपासून उपस्थित केले गेले आहेत। आपल्याला माहिती असेल की एअर इंडिया आणि बोईंग यासोबत झालेल्या करारासंदर्भात काही प्रकरणं कोर्टातही गेले आहेत, कारण यामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती, यामध्ये काही दुसरे प्रयोग झाले आहेत असं आरोप होता। मात्र ही पुढची बाब आहे। आता सध्या तरी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्या टीम्स लागल्या आहेत त्यांना मदत कार्य सगळ्या बाजूनं पोहोचवलं जात आहे। याशिवाय दुःखाचा डोंगर या प्लेनमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रींच्या प्रवाशांच्या घरच्यांवर कोसळलेला आहे, म्हणून सर्वजण आता त्यांच्या परिवारातील लोक जे या फ्लाईटमध्ये होते त्यांच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी एअरपोर्टला पोहोचतायत। तर यांना आता धीर देण्याचं काम किंवा यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या खरं ठराव्यात अशाच प्रकारचं एक वातावरण आहे, कारण या रेस्क्यू